मला नाही वाटत हे लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं. मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं, तर मी का देऊ? मला तुम्हाला विचारायचं आहे, गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातोय. पाकिस्तानला सतत या इलेक्शनमध्ये आणलं जात आहे. थोडक्यात कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की पाकिस्तानमधून ट्विट्स होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्टमध्ये, किंवा तुमच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल. तर सतत हे जे पाकिस्तानबद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातोय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न, आत्ता खरगेजी म्हटले की 46 जागा तुम्हाला मिळतील 48 पैकी. मी थोडं करेक्शन करतो, मी तर म्हणतो 48च्या 48 मिळतील. बरं, तुम्ही म्हणताय की 48चे 48 मिळतील, पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेवलवर नाही आहे. महाराष्ट्र देशातलं दुसरं मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो. मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन्स आता ह्याच्यानंतर होत आहेत. ह्या रिझल्ट्सचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल? तुमची युती ह्यानंतरही महाराष्ट्राची निवडणूकही अशीच लढेल का? थँक्यू. पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे. मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच, कारण त्या केकची चव काही न्यारीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे. मी काल जे म्हटलं की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही, कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते. आत्तापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, भूक लागले, नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे, सुरक्षा पाहिजे, त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला किंवा यांचं जे भांडं फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आहे. आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे. केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का, असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो. आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो, पण हे कुभांड रचायचं. आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या 4 ओळी ऐकवल्या, ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते, पण आता ती चालणार नाही आहे. कारण देश म्हणतो की पाकिस्तानवर तुम्ही आत्तापर्यंत केलंत काय? 10 वर्ष त्यांना धडा शिकवणार होता, अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलेलंच नाही आहे. मात्र चीन घुसायला लागलेलं आहे. चीन लेह लडाखमध्ये घुसतोय. तिथे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना शहा गेले. अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे. चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत, तरी देखील निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं. म्हणजे यांना कशातच काही पडलेलं नाही आहे, फक्त तोडाफोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का, अशी नाही होणार, कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल, त्याच्यामुळे अधिक ताकदीने आम्ही ती लढणार आणि आम्ही ती जिंकणार. मेरा सवाल उद्धव जी आपसे और उसके बाद खरगे जी आपसे होगा. पहला सवाल ये कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं, अप्रत्यक्ष रूप से कहा, उस पर आपका क्या कहना है? खरगे साहब, आपसे मेरा सवाल ये है कि कल नरेंद्र मोदी जी ने बाराबंकी की सभा में कहा कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे, उस पर आपका क्या कहना है? थैंक यू. ठीक है, आपने क्या कहा था नड्डा साहब, तो अभी इतना ही बाकी है. वो आरएसएस को भी नकली आरएसएस कह देंगे कल उठकर, और मुझे तो अभी आरएसएस को खतरा महसूस हो रहा है मुझे, क्योंकि आरएसएस को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे. भाई जर का ते असं म्हणतात कि राम मंदिरावरती कांग्रेस बुलडोजर चलाएगी तो आरएसएस पर बैन भाजपा लगाएगी. सर, प्रश्न इस तरह है कि पीएम मोदी हर चीज़ में क्लैरिटी रखते हैं, लेकिन मुस्लिम वोट के मुद्दे पे कहीं ना कहीं क्लैरिटी नहीं है. इंटरव्यू में एक बात है और स्पीचेज में दूसरी बात निकल के आ रही है. ऐसा आपको क्यों लगता है? कल राज ठाकरे ने आगे जाके ये कहा है कि जो मुसलमान आपके साथ हैं वो उद्रेकी है या वो सर नहीं उठा पाए 10 साल से, इसलिए आप लोगों के साथ.
उद्धव जी। पहले वहां जितने सारे कल मंच पे लोग थे उनको अपनी दिशा तय करनी चाहिए कि कौन सी दिशा वो जाना चाहते हैं। कभी इधर कभी उधर भटके हुए लोग हैं। जब वो कहते हैं कि पवार साहब की उन्होंने आलोचना की थी भटकती हुई आत्मा, ये तो आत्मा है या नहीं पता नहीं, संवेदना नहीं है उनमें और सिर्फ उनके भटक रहे हैं, कुछ भी कहते जा रहे, कुछ भी बकते जा रहे हैं। और सिर्फ मुसलमानों के बारे में नहीं, मोदी जी ने मेरे बारे में ही कहा है, मुझे भी उन्होंने नकली संतान कहा है। तो क्या जो उनके अगल बगल में सारे लोग बैठे थे उनको उनका ये सब, ज्याला मराठीत अकलेचे तारे म्हणतात, पण मी म्हणणार नाही कारण तारे दाखवायला सुद्धा अक्कल असावी लागते, त्यांना अक्कल नाही आहे कारण ते मला नकली म्हणतात, म्हणून मी त्यांना बेअक्कली म्हणतोय। तो उनको ये मंजूर है, कुछ भी बकते जा रहे। और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलाएगी, ये होगा नहीं। पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी, जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी। बीच में आपने जो सवाल पूछा था ना, कल किसी ने मंच से कहा था मुसलमान हमारे साथ आ रहे हैं, तो जिन्होंने वो सवाल पूछा तो मोदी जी को पूछो कि उनको अगर आपने साथ लिया है तो उत्तर भारतीय और जैन लोगों को आप जवाब क्या देंगे? सर एक प्रश्न उद्धव जी से है मेरा। सर एक प्रश्न उद्धव जी से है। सर आप काँग्रेस के आर्च रायवल रह चुके हैं इतने साल, एवढे वर्ष तुम्ही आर्च रायवल होते काँग्रेसचे आणि तुमचे कार्यकर्ता ते स्मूथली काँग्रेससाठी वोट करणार का ह्या इलेक्शनमध्ये? बिकॉज सिन्स द फाउंडेशन ऑफ युअर पार्टी करून झाले ऑलरेडी, जिथे जिथे मतदान झाले तिकडे करून झाले। उद्धव साहेबांना प्रश्न आहे, काल राज ठाकरे यांनी थेट सांगितलं की पंतप्रधान झालेच मोदी, कारण की नेहरू नंतर ते होणारे तिसरे पंतप्रधान असतील, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? मला नाही वाटत हे लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं। मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं, तर मी का देऊ? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।